आजपासून मागील थकीत जून ते सप्टेंबर हप्त्यांसहित पैसे जमा होण्यास सुरुवात। नमस्कार मित्रांनो, आजपासून लाडक्या बहिणींच्या खात्यांमध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे। आता काही महिलांच्या खात्यामध्ये 1500 रुपये, काही महिलांच्या खात्यामध्ये 3000 रुपये, तर काही महिलांच्या खात्यामध्ये मागील जे बाकी असलेले हप्ते आहेत ते सर्व हप्ते येण्याची शक्यता आहे। आता कोणत्या महिलांना पैसे मिळणार आहेत आणि जर केवायसी झाली नसेल तर हप्ता मिळेल का, याबाबत महिला व बाल विकास विभागाच्या ज्या मंत्री आहेत आदिती तटकरे त्यांनी याबाबत माहिती दिलेली आहे। आदिती तटकरे यांनी म्हटलेलं आहे की उद्यापासून महिलांच्या खात्यामध्ये सप्टेंबर महिन्याचा हप्ता जमा केला जाणार आहे आणि केवायसी बाबत त्यांनी काय म्हटलेलं आहे ते देखील आपण बघणार आहोत। पहिल्यांदा ही एक गोष्ट समजून घ्या की ज्या महिला पडताळणीमध्ये पात्र ठरलेल्या आहेत त्यांना मागील जे त्यांचे हप्ते जून जुलै पासून बाकी होते त्यांचे पैसे येण्याची शक्यता आहे, परंतु ज्या महिलांची केवायसी बाकी होती अशा महिलांचे पैसे येणार नाही। आता कोणत्या केवायसी बाकी असलेल्या महिला आहेत ते समजून घ्या। आता जसं की तुमचे हप्ते जून जुलै पासून जर बंद झाले असतील आणि जर तुम्ही पडताळणीमध्ये अपात्र आढळला असाल किंवा तुमचा जो अर्ज आहे तो संशयास्पद असेल तर अजूनही कदाचित तुमचे या सप्टेंबर महिन्यामध्ये पैसे येणार नाहीत। परंतु जर तुम्ही पडताळणीमध्ये जर पात्र ठरला असाल आणि जर तुम्ही केवायसी देखील केली असेल, तुम्हाला माहिती आहे की आम्ही पात्र आहोत तरी पण आमचे पैसे बंद केले, आमच्या कुटुंबामध्ये एकच महिला आहे किंवा एक विवाहित किंवा एक अविवाहित आहे, अशा दोनच महिला आहेत आणि आम्ही इतर कुठल्याही योजनेचा लाभ घेतलेला नाही, तरी देखील जर तुमचे पैसे बंद झाले असतील आणि आता जर तुम्ही केवायसी केली असेल, तुम्ही पडताळणीमध्ये पात्र ठरला असाल तर तुमचे जे मागचे हप्ते आहे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर पर्यंतचे ते सर्व हप्ते येण्याची शक्यता आहे। जर तुमचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता बाकी असेल तर आता ऑगस्ट आणि सप्टेंबर असे दोनही हप्ते एकत्र येण्याची शक्यता आहे। परंतु ज्या महिलांचे ऑगस्ट पासून पैसे सुरू आहेत त्यांना सप्टेंबर महिन्याचा हप्ता मिळणारच आहे। मग तुम्ही केवायसी करा अगर करू नका, परंतु याचा अर्थ असा होत नाही की तुम्हाला केवायसी करायची नाही। केवायसी सर्वांनाच करायची आहे। पुढील जे हप्ते आहेत ते केवायसी नंतरच येणार आहेत। याबाबत आदिती तटकरे काय म्हणतात त्यांचे जे ट्विट आहे ते एकदा आपण व्यवस्थित समजून घेऊ। आदिती तटकरे यांनी म्हटलेलं आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिला सक्षमीकरणाची अखंड क्रांती। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना सप्टेंबर महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याच्या प्रक्रियेस 10 सप्टेंबर पासून सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात सन्मान निधी वितरित होणार आहे। महाराष्ट्रातील माता भगिनींच्या अखंड विश्वासाने सुरू असलेली सक्षमीकरणाची क्रांती यशस्वीरित्या मार्गक्रमण करत आहे। ही वाटचाल अशीच अखंडपणे सुरू ठेवण्यासाठी मागील महिन्यापासून ladkibaheen.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ई-केवायसी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे आणि पुढील 2 महिन्याच्या आत सर्व लाडक्या बहिणींनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी ही नम्र विनंती। म्हणजेच हे हप्ते आजपासून म्हणजे 10 सप्टेंबर पासून महिलांच्या खात्यामध्ये जमा केले जातील। आता ज्यांचा सप्टेंबर महिन्याचा हप्ता बाकी त्यांना फक्त 1500 रुपये येतील, परंतु मागच्या पडताळणीमध्ये ज्या महिला होल्डवर ठेवण्यात आल्या होत्या त्यांचे पैसे बंद करण्यात आले होते त्या जर पडताळणीमध्ये पात्र आढळल्या तर त्यांना देखील आता हप्ते येणार आहेत। माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा। अशाच प्रकारचे नवनवीन सरकारी योजनांविषयी अपडेट मिळवण्यासाठी आमच्या लाईफ एव्हिएशन या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा। धन्यवाद।